नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज फिटिंग करण्याची नवीन पद्धत मी सांगणार आहे। या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग केल्यास तुमचा ब्लाऊज अंगामध्ये एकदम तंतोतंत बसतो, कुठेही एकही चुनी चोळ येत नाही। संपूर्ण ब्लाऊज हा शिवून झाल्यावर तुम्ही काय करता, काठ्याला 2-2 इंचाचे जे शिलाई मार्जिन ठेवलेले आहे तिथे शिलाई मारून घेता। पण बऱ्याच वेळेस काय होते मैत्रिणींनो, शिलाईमध्ये आपले कमी जास्त होते, समोर कमी जास्त होते। जे कटोरी जोडतो किंवा प्रिन्स कटचा ब्लाऊज असला तो जोडताना कमी जास्त शिलाईमध्ये होते, पाव इंचापेक्षा थोडी एक काडी शिल्लक होते। त्यावेळेस काय होते, तुमच्या ब्लाऊजची फिटिंग ही चुकते। तर या नवीन पद्धतीने फिटिंग करून बघा, ब्लाऊज एकदम अंगामध्ये तंतोतंत बसेल। तर इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि तो ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे, म्हणजे कस्टमरने जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे तो घेतला आहे आणि व्यवस्थित पसरून घेतलेला आहे। कुठेही ओढाताण करायची नाही। एका मुंड्याच्या पासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत आपल्याला असे मोजायचे आहे। तर हे 18 इंच भरलेले आहे। तर व्हिडिओ हा छोटा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। तर बघा, वरती एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत मोजले तर 18 इंच भरलेले आहे आणि खाली कमरेला 16 इंच भरलेले आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। आता जे आपण ब्लाऊज शिवलेले आहे ते ब्लाऊज आपल्याला घ्यायचे आहे। असा ब्लाऊज करून घ्यायचा आहे। पाठीमागचा भाग आपण मोजलेला आहे, तर पाठीमागच्या भागावर आपल्याला उलट्या साईडने मार्किंग करायची आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। तर बघा, उलटी साईड मी करून घेतलेली आहे। इथे एक तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे आहे की बघा, मागच्या साईडला मी उलट्या साईडने मार्किंग करणार आहे, तर समोरच्या साईडला सरक्या साईडवर मार्किंग करायची आहे। पुढे तुम्हाला दिसणारच आहे, जेणेकरून फिटिंग करताना व्यवस्थित आपल्याला दोन्ही मार्किंग दिसेल। तर बघा, इथे एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत संपूर्ण मोजत घ्यायचे आहे, तर 22 भरलेले आहे। तर पहिले आपले 18 होते, 18च्या पुढे आता आपल्याला मोजायचे आहे 19, 20, 21, 22 म्हणजे 4 इंच। आता दोन्हीकडून मार्किंग करायची आहे, तर 4चे निम्मे करायचे आहे। इकडून 2 इंच आणि या साईडला 2 इंच, तर बरोबर आपले 4 इंचावर मार्किंग होणार आहे। दोन्हीकडून 2-2 इंचावर मार्किंग मी करून घेतलेली आहे। आता त्या मार्किंगपासून आपल्याला मोजायचे आहे की बरोबर 18 इंच भरते का, तर आपले बरोबर 18 इंच भरलेले आहे। आता आपल्याला कमर मोजायची आहे, तर इथे संपूर्ण कमर मी मोजून घेणार आहे, तर 20 आहे। तर आपली कमर किती भरली होती, 16 इंच, तर 16च्या पुढे 20 पर्यंत मोजायची आहे। 17, 18, 19, 20 हे पण 4 इंच आलेले आहे। 4 इंच आले तर 2 इंच इकडच्या साईडला मार्किंग करायची आहे, 2 इंच इकडच्या साईडला मार्किंग करायची आहे। तर इथे बघा, 2 इंच या साईडला मार्किंग केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मी 2 इंचावर मार्किंग करून घेणार आहे। आता जिथून आपण मार्किंग मारलेली आहे त्या मार्किंगपासून या मार्किंगपर्यंत मोजायचं आहे, तर बरोबर 16 आलेले आहे, म्हणजे ही मार्किंग व्यवस्थित आलेली आहे। आता ही जे मार्किंग आहे ती आपण जोडून घेणार आहोत, तर इथे मी जोडून घेतलेले आहे। आता असा ब्लाऊज आपल्याला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की फिटिंगची जे मार्किंग आपण मारलेली आहे ती व्यवस्थित आली का। तर बघा, बऱ्याचदा काय होते, खूप साऱ्या महिलाच्या छातीच्या तिथे थोडासा गोलाकार असतो, त्यामुळे आपली मार्किंग चुकते। तर आपल्याला असा ब्लाऊज ठेवून मार्किंग करायची आहे, तर तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपल्याला समोरच्या साईडला मार्किंग करायची आहे। तर मी मगाशीच सांगितलेले आहे की समोरच्या साईडला मार्किंग करत असताना सरक्या दिशेने मार्किंग करायची आहे। मागच्या साईडला आपण उलट्या दिशेने मार्किंग केली होती, पण समोरच्या साईडला सरक्या दिशेने मार्किंग करायची आहे, जेणेकरून मशीनवर आपल्याला दोन्ही मार्किंग दिसतील। ते तुम्हाला मशीनवरच मी दाखवल्यावर समजणार आहे। तर समोरची साईडसुद्धा आता आपल्याला मोजून घ्यायची आहे। तर बघा, कमरेचा भाग मोजला आहे तर 8 इंच भरलेला आहे आणि वरची साईड मोजलेली आहे तर 9 इंच भरत आहे। हे आपल्याला आयपट्टीच्या अलीकडेच मोजायचे आहे, कारण की आयपट्टी ही कमी जास्त असू शकते। तर बघा, वरती आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे, 9 इंचावर मार्किंग केलेली आहे। आता खाली कमरेला आपल्याला 8 इंचावर मोजून एक मार्किंग करून घ्यायची आहे, तर इथे मार्किंग केलेली आहे। आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग आपल्याला मिळवायची आहे। तर पहिले आता आपल्याला समोरची साईड ठेवून बघायची आहे, नंतर जे आपण फिटिंगची मार्किंग केलेली आहे ती व्यवस्थित आली का ते चेक करायचे आहे। तर बघा, इथे मी व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहे। तर बघा, एकदम परफेक्ट ही मार्किंग आलेली आहे। आता आपण दुसऱ्या साईडकडून मोजून घेणार आहोत। या साईडला व्यवस्थित मार्किंग झालेली आहे। आता दुसरी बाजूसुद्धा आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजवरती मोजून घ्यायची आहे। आता कस्टमरचा ब्लाऊज आपण घेणार आहोत आणि त्यावर हे मोजून घेणार आहोत। तर बघा, कस्टमरच्या ब्लाऊजवर मी कमर मोजून घेणार आहे। तर कमरची साईड भरलेली आहे 8 इंच
तर इथे आपण शिवलेल्या ब्लाऊजवर सुद्धा आपण 8 इंचावर मार्किंग करून घेऊयात. आता वरची साईड मोजून घेऊयात. तर हे व्यवस्थित करायची आहे. तर बघा हे भरत आहे 9.5 इंच. तर इथून व्यवस्थित आपल्याला 9.5 इंचापर्यंत मार्किंग करायची आहे. आता वरची मार्किंग आणि खालची मार्किंग मोजायच्या अगोदर आपल्याला असे ब्लाऊजची साईड ठेवायची आहे. ज्या साईडची मार्किंग करायची आहे त्या साईडचा ब्लाऊज असा व्यवस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून तंतोतंत फिटिंग तुम्हाला मिळेल. तर बघा ही मार्किंगसुद्धा मी ओढून घेतलेली आहे. आता समोरची आणि मागची साईड आपल्याला मिळालेली आहे. आता बघा ब्लाऊज आपल्याला काय करायचा आहे, जो दिसता भाग आहे तो आपल्याकडे ठेवायचा आहे. तर बघा ही मार्किंग मागच्या साईडची आणि समोरच्या साईडची मार्किंग आपल्याला दोन्ही मार्किंग व्यवस्थित दिसत आहेत. तर बघा ही मार्किंग खालीवरती झाली तर नाही ना, मुंड्यामध्ये खालीवरी झाली तर नाही ना, त्याआधीच आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एकावर एक ठेवून घेतलेले आहे, चेक केलेले आहे. तर एकदम परफेक्ट व्यवस्थित आलेले आहे. अशा पद्धतीने केल्यास मुंड्यातले जोड हे मागे पुढे होत नाही. आणि आता आपण दुसरी साईडसुद्धा बघणार आहोत. दुसऱ्या साईडला सुद्धा हे आपण जोडून बघणार आहोत की मुंड्यातील जोड हे परफेक्ट येतील का. तर बघा एकावर एक अशी मार्किंग ठेवायची आहे आणि मुंड्यामध्ये असे बघायचे आहे. तर हे सुद्धा जोड एकदम परफेक्ट आलेले आहे. एक जरी मुंड्यातील साईड ही कमी जास्त झाली तर आपण ती शिलाईमध्ये घेऊन व्यवस्थित करायची आहे, जेणेकरून मुंड्यातील जोड हे तंतोतंत येतील. आता आपण मशीनवर फिटिंग करून घेणार आहोत. तर बघा एका मार्किंगवर दुसरी मार्किंग अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, जेणेकरून दोन्ही मार्किंग आपल्याला दिसतील. एकमेकावर अशी आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या तिथे व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजू धरायची आहे, जेणेकरून मुंडा शिलाई मारताना कमी जास्त होणार नाही, मागे पुढे मुंड्यातील जोड हे होणार नाही. तर बघा असे व्यवस्थित धरलेले आहे. मुंड्यापर्यंत सरळ रेषेमध्ये आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे आणि जे बाहीची शिलाई मार्जिन आहे ती आपल्याला काठाला मारायची आहे. बाहीची फिटिंग वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. तर इथे बघा व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर बघा मुंड्यातील जोड हे किती तंतोतंत आलेले आहे. आता दुसरीकडे सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशी मार्किंग एकमेकावर ठेवायची आहे आणि मुंड्यापर्यंत शिलाई मारत घ्यायची आहे, जेणेकरून मुंड्याचा भाग तुमचा इकडे तिकडे सरकणार नाही. बघा एकावर एक अशी मार्किंग ठेवून तिथे बोट ठेवायची आहे, तिथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. बाहीला आपण मोजलेले नाही आणि मोजायचे सुद्धा नाही. बाहीला काठाला शिलाई मारून घ्यायची आहे. बाहीची फिटिंग कशी करायची आहे ते तुम्हाला समोर मी सांगणार आहे. आता इथे बघा मुंड्यातील जोड किती परफेक्ट आलेले आहे. बघा एकमेकावर ही शिलाई आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर बघा हे जोड किती परफेक्ट आलेले आहेत. आता बाहीची फिटिंग कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि ज्या साईडची बाही आहे तीच बाही आपल्याला अशी लावायची आहे आणि व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही फिटिंग केल्यास एखादी बाही मोठी असते, एखाद्या बाहीचा मुंडा कमी जास्त असतो, तर तुम्हाला इथे मुंडा कमी जास्त होणार नाही. व्यवस्थित बाहीची फिटिंग होईल. डायरेक्ट आपल्याला बाहीच ठेवून घ्यायची आहे. तर बघा एका रेषेमध्ये इथे आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा बाही ठेवून अशी फिटिंग करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आजची फिटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे. यामुळे तुमचा ब्लाऊज अंगामध्ये एकदम तंतोतंत बसेल. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.